हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग आणि आजच्या व्लॉगमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आता 12 वाजलेले आहेत आणि किती ठरवलं लवकर उठू, रील शूट करू, काम आवरू, तरी पण 11-12 वाजूनच जातात। आणि रील्स वगैरे शूट करायला म्हणजे सकाळचा वेळ मला बरा पडतो, जेव्हा मुलं घरात नसतात तेव्हा मी एकटी एकदम बिनधास्तपणे करू शकते। तरी व्लॉग चालू करायला आता 12 वाजत गेलेले आहेत, पण आता अजून माझं जेवण बाकी, म्हणजे नाश्ता केलेला नाही। मी चहा सोडू शकत नाही, फक्त नाश्ता सोडू शकते। तर मी फक्त चहा पिलेला आणि 12 वाजलेले, तर मग आता जेवण तर पाहिजे। तर भूक लागलेली, तर आता काय करू, तर मी मस्त ऑमलेट बनवणार आहे आता। आणि ऑमलेट आणि पोळी असं खाऊन घेते। फ्लावरची भाजी पण आहे। अगोदर पोटपूजा करूया, नंतर बाकीची पूजा करूया। तर घरातलं काम खालचं ऑलमोस्ट झालेलं आहे। तर तुम्हाला सांगितलं मी वरचं 8 दिवसातून करते, तर वरचं सगळं बाकी आहे करायचं। तर वरती खूप घाण झालेली, मी तुम्हाला दाखवते। तर ते सगळं मला आता आज जाऊ दे, आता आज काही व्हिडिओ वगैरे रील्स वगैरे झालेले नाही, काही प्रॉब्लेम नाही, पण मग व्लॉग करता करता मी ते करू शकते। तर तुम्हाला दाखवते मी किती खराब झाले ते। रोजच्या रोज मोठं घर खूप म्हणजे साफ करावं लागतं, खूप काम पडतो, खूप ताण पडतो। तेवढं सगळं व्यवस्थित ठेवणं पण फार अवघड असतं। तर ही एक रूम आतू साफ करते रोज, कारण इथं ट्युशन असते। तर ह्या शिडीवरती, या जिन्यावरती इथं डस्टबिन पडलेले, पसारा पडलेला आहे। या बुक सगळ्या चेक करून जागेवर ठेवावी लागणार आहेत। आणि तुम्हाला दिसत असेल किती धूळ आहे ह्याच्यावर, धूळ आहे, म्हणजे हे वरचं क्लीन केलेलंच नाही, खालचं मधलं क्लीन होतं। आणि इकडं पण झोपतात, तिथं सगळं खूप खराब झालेलं। तर इथं मी असं प्लास्टिक लावून ठेवलेलं आहे, म्हणजे धूळ येणार नाही खालून। आणि खालून ते दरवाजाच्या खालून ते पण लावलेलं आहे मी, म्हणजे धूळ येत नाही आतमध्ये, एवढी धूळ येत नाही, तरी पण खराब तर होतं। तर तुम्ही बघू शकता गॅलरीमध्ये बॅक साईडला किती घाण झालेले। ही गॅलरी अख्खी एवढी घाण झाली, वापर नाही, कोणी येत नाही, जात नाही, बसत नाही, पण मग घरात खूप निगेटिव्हिटी राहते घाण झालं का, म्हणून ते क्लीन ठेवावं लागतं। इथे पण पसारा पडलेला आहे, क्लीन आहे पण थोडासा पसारा पडलेला आहे, कारण नाही होते, एकटीला शक्य होत नाही सगळं आवरणं, फार अवघड जाते मला। तर काय सांगू तुम्हाला आता, म्हणून एकच सांगणे की बाबा छोटंसं घर असावं, 2 रूमचं मस्त सुखी संसार असावा, खूप मोठा बंगला बिंगला काय कामाचं नसतं। तर आता ऑमलेट बनवते पटकन आणि खाऊन घेते, कारण हेअरफॉल ट्रीटमेंट सुद्धा चालू आहे आणि प्रोटीन फार गरजेचं असतं, म्हणून प्रोटीनसाठी ऑमलेट वगैरे असं खाते। असं काही नाही का स्वयंपाक केला नसेल म्हणून खात नाही। फ्लावरची भाजी आणि पोळी केली होती, टिफिनला सुद्धा घेऊन गेले आणि खाऊन पण गेले सगळेजण। पण हेअरफॉलसाठी म्हणून थोडंसं प्रोटीन खायला पाहिजे, म्हणून आता ठरवले की आता ऑमलेट खाऊन घेते मी। तर ऑमलेट बनवते, तुम्हाला दिसत नाही कारण फोन खिडकीत ठेवला मी, आणि हा आपला लोखंडी तवा आहे, या तव्यात बनवते मस्त। आता हे 3 अंड्याचं ऑमलेट खूप जाड होणार आहे आणि लवकर होणार पण नाही कदाचित, हे काय माहिती तुटून जातं की काय, पण असू दे आता। तर याच्यात टोमॅटो, कांदा, कोथिंबीर असं काही टाकलं नाही, ते टाकल्यावर तर तुटतं, म्हणजे तुटूनच जातं। मग मला 2-3 छोटे छोटे करावे लागले असते, त्याच्यापेक्षा आपलं बरं एकच मोठं केलेलं। आणि मग सगळं भाज्या, कांदा, टोमॅटो टाकलं की मग काय होतं, ते क्वांटिटी वाढते आणि मग तेवढं जात नाही, असं होतं। आणि मला असं पण नुसतं ऑमलेट नाही खायचं, म्हणून मी असंच बनवले आपलं साधं। तर किचन पण साफ करायचं बाकी, किचनवर पसारा बघू शकता, घरातली सगळी क्लिनिंग झाली माझी, कपडे, भांडे वगैरे सगळं। तर समोर एकदम किचनमध्ये खिडकी असल्यामुळं नेहमी मला शूटिंगला इथं प्रॉब्लेमच येतो, एकदम पांढरं असं दिसतं। थोडंसं असं केल्यावर जरा व्यवस्थित, असं केल्यावर नाही दिसत, असं केल्यावर दिसते। तर प्लॅटफॉर्म साफ करायचा बाकी होता, कारण मला ऑमलेट बनवायचं होतं, म्हणून मी ते मुद्दामच सोडलं होतं। बाकी सगळं आवरून घेतलं, आता जेवण करून घेते, मग प्लॅटफॉर्म सोडूनच देणार आहे, तरी पण वरचं अगोदर आवरून घेईल आणि मग नंतर शेवटी निवांत करेल इथं। तर याच्यावर अशी वरून थोडीशी मी लाल मिरची, थोडा गरम मसाला आणि थोडंसं नमक टाकलेले, कारण मला असं वाटते आतमध्ये काय माहिती तिखट असेल की नाही, आणि थोडी चटपटीत राहील तर जाईल ती। असं पण एवढं काही आवडत नाही, पण आता
खायचे ऑमलेट ठरवले की आता खायचं प्रोटीन. गॅलरी धुवून काढायला पाण्यासाठी बकेट, एक कापड पुसायला आणि सुपली, कचरा भरायला सुपली. चला आता लगे रहो. हा मॉप आहे पण मला काही हा आवडत नाही, म्हणजे याने इतकं चांगलं निघत नाही. पाणी राहतं आणि तसेच पाण्याचे डाग टाईल्सवर उमटतात, म्हणून मी हा नाही वापरत. म्हणजे एमर्जन्सीसाठी कधी आजारी पडलो, म्हणजे बरं नाही वाटलं, घाई असली, कुठं जायचं असलं तर तो मॉप वापरते मी, पण शक्यतो खूप कमी वापरते. असं पण एक्सरसाइज होते म्हणून मग करते मी हातानेच. खूप मोठ्या घरामध्ये पैसे इन्व्हेस्ट करणं हे काही मला बरोबर वाटत नाही. खूप मोठं घर काही कामाचं नसतं, त्याला साफसूफ ठेवावं लागतं आणि त्यातमध्ये खूप वेळ वाया जातो. त्याशिवाय घराला मेंटेनही ठेवावे लागतं, म्हणजे मेंटेनन्ससाठी खूप खर्च येतो. सतत अधूनमधून काहीतरी नवीन करावं लागतं, साफसूफ ठेवावं लागतं, कलर वगैरे करावा लागतो, त्याच्यामध्ये पैसा बर्बाद होतो. त्याच्यापेक्षा कुठल्या तरी बिझनेसमध्ये पैसे इन्व्हेस्ट केले तर आपल्याला एक फिक्स रक्कम तरी मंथली रिसीव्ह होते. आता हे माझं पिल्लू मला हेल्प करते, घरात कोणीच मदत करत नाही, बिचारं माझं काम करते आणि हे स्टँड माझी खूप मोठी हेल्प करतं. कुठं पण आपलं फोन लावून ठेवला की झालं. व्यवस्थित लावणं नको, पाणी उडते, फोनवर पाणी उडते. तर आता इथलं झालं, पुढची गॅलरी घ्यायची बाकी. आणि ह्या मटक्यांमध्ये मी पाणी त्यासाठी ठेवले, कारण आता उन्हाळा येतोय आणि उन्हाळ्यामध्ये चिमण्यांना प्यायला पाणी, म्हणून मी असं मटक्यात भरून ठेवलं. इथं वरती खूप चिमण्या येतात, तर तुम्ही बघू शकता, तुम्हाला दाखवते मी. ते होलमध्ये बघा, हा सगळे चिमण्या जाऊन बसलेल्या आहेत. ते जे होल आहेत ना, सगळ्या 4ही होलमध्ये चिमण्या बसलेल्या आहेत. तर त्या चिमण्या, आता मी इथं असल्यामुळे इथं येत नाहीत, पण इथं बाल्कनीत येतात चिमण्या. अरे पाणी मी चिमण्यांसाठी ठेवले, राहू दे ना, नको ना. आप अभी गर्मी में कितनी बेचारी को प्यास लगती होगी, वो कहाँ जाएगी पीने, रहने दे. इधर से कहाँ घुसेगी? आती है वो यहाँ पे, इतनी थोड़ी बड़ी थोड़ी होती है वो. चल आगे वाली बालकनी में ले जाना. मटके होते मी दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनसाठी सजवले होते असे स्टोन वगैरे लावून. तर नंतर मी दुसरे आणले, तर हे जुने मटके मी इथं गॅलरीत ठेवून देते चिमण्यांना पाणी प्यायला. स्वतःचं घर नक्कीच असायला हवं, पण स्वतःचं घर छोटंसं मर्यादित, म्हणजे जेवढी गरज आहे तेवढंच असायला हवं. खूप जास्त मोठ्या घरामध्ये खूप पैसे बर्बाद होतात, हा तर माझा अनुभव आहे, म्हणून छोटंसं. तर झालं सगळं, धाप लागती काम करता करता. झालं म्हणजे थोडंसं बाकी आता इथलं, तर हे क्लीन करून मी येईल खाली. तर आता आरू पण आलेली आणि मला जेवायचा टाइम झालेला आहे. नको ना उसका पास काय करू, काहीच ठेवून दे बेटा, नको काढू रे पसारा. तर मग चला, मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, कारण आता शक्ती नाही राहिली व्हिडिओ शूट करायला. एवढंच बस झालं. तर ही आहे माझी खरी ओळख, मोठ्या घरातली हक्काची कामवाली बाई.